दादा, काय सांगाल तुम्ही? काय तुमचे तुम्ही जे उपोषण केलं होतं त्याचं कुठपर्यंत आलेलं आहे प्रकरण? तुम्हाला काय माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांनी? आणि थोडक्यात हे सांगा की हे प्रकरण नेमकं काय आहे? माझं नाव गंगाधर लक्ष्मण गुट्टे. मी दीपनगरला राहतो. माझ्या आईचं नाव आहे मंडाबाई लक्ष्मण गुट्टे, जी कॅन्सर रुग्ण आहे. तिला रेक्टमचा कॅन्सर होता. मी 28/2/2025 रोजी चांडक हॉस्पिटल या ठिकाणी माझ्या आईला संध्याकाळी ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर माझ्या आईचं 1 तारखेला ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर पहिलं ऑपरेशन फेल झालं. फेल झाल्यानंतर मला दुसरं ऑपरेशन करावं लागलं. दुसरं ऑपरेशन केल्यानंतर ही भरपूर कॉम्प्लिकेशन निर्माण झाले. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन करता करता डॉक्टरांनी आम्हाला कसं फसवलं किंवा मेडिकलनं कसं फसवलं, त्याच्यानंतर अधिकारी त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करतायत याचा खुलासा मी आज या ठिकाणी करणार आहे. आज या ठिकाणी चांडक हॉस्पिटलने माझ्या नावाचे ब्रेकअप बिलं 2 बनवलेले आहेत. एका बिलामध्ये 14 दिवस ॲडमिट आहे, दुसऱ्या बिलामध्ये 17 दिवस ॲडमिट आहे. दोन्हीची ग्रॉस अमाऊंट ही सारखी आहे. तसंच चांडक फार्मा LLP, जे चांडक हॉस्पिटलचंच मेडिकल आहे, त्यांच्या अंतर्गत येतं ते. त्याच्यामध्ये माझ्या आईच्या नावानं 10 बिलं वेगळी बनवलेली आहेत. त्याच्यानंतर 38 बिलं जे माझ्या आईच्या नावावर पण आहेत आणि त्याच्यातली 14 ते 15 बिलं जनाबाई अरुण चौधरी यांच्या नावावर पण आहेत, ज्यामध्ये दोन्हीचा बिल नंबर सारखा आहे, त्याच्यानंतर अमाऊंट सारखी आहे, वेळ सारखी आहे आणि ट्रीटमेंट सुद्धा सारखी आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी 17/7/2025 रोजी सिव्हिल सर्जन, आयुक्त, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि सहाय्यक आयुक्त व सह आयुक्त यांच्याकडे रितसर कंप्लेंट नोंदवल्या होत्या. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि जळगावचे ड्रग इन्स्पेक्टर आसवार साहेब यांनी काही चौकशी अंती काही रिझल्ट काढला, ज्याच्यामध्ये मेडिकलला पूर्णपणे सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये डुप्लिकेट बिलं जे माझ्याजवळ आहेत मी त्यांना सबमिट केले. त्यांचं असं म्हणणं आहे की त्याचे ओरिजिनल बिलं द्या. बरं, ओरिजिनल बिलं जर आज चांडक फार्माच्या स्टेटमेंटमध्ये जर बिलांचे नंबर आहेत, अमाऊंट आहे, तर ते बिलं डुप्लिकेट आहेत का? नाही. जर हे बिलं डुप्लिकेट आहेत तर मग ओरिजिनल बिलं कोणते आहेत? जर ओरिजिनल बिलं यांच्याजवळ अवेलेबल आहेत तर ते मला सबमिट का करत नाहीत किंवा का देत नाहीत? माझ्या आईच्या ट्रीटमेंटमध्ये की चांडक हॉस्पिटलने खूप मोठा फ्रॉड केलेला आहे. माझ्या नावच्या कॅश रिसिप्ट, ज्या रिफंडच्या रिसिप्ट आहेत, ह्या सुद्धा डुप्लिकेट आहेत. त्याच्यानंतर ट्रीटमेंटच्या काही बिलं असे आहेत चांडक फार्माकडून मी परचेस केलेलं आहे, त्याचं प्रिस्क्रिप्शन माझ्याजवळ आहे आणि त्याचे बिलं सुद्धा माझ्याजवळ आहे. पण सदरील बिलांचा माझ्या हिस्ट्रीमध्ये उल्लेखच नाही आहे. मग ती टॅबलेट, ती औषधी किंवा त्या कशासाठी मागवल्या होत्या आणि त्या कुठे गेल्या, ह्या गोष्टी खूप मोठा याच्यामध्ये डिफरन्स आहे, हिस्ट्रीमध्ये डिफरन्स आहे. आणि भरपूर गोष्टी अशा आहेत की याच्यातून खूप मोठा एक कट हे होऊ शकतो. त्याच्यानंतर मी मागच्या 1 महिन्यापूर्वी मागच्या 2 महिन्यापूर्वी जानेवारी 2026 या रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचं जे ऑफिस आहे जळगावचं, या ठिकाणी आमरण उपोषण केलं माझ्या आईसोबत उपोषण केल्यानंतर त्या ठिकाणी मला 1-2 महिन्याचं त्यांनी तात्पुरतं तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. न्याय दिल्यानंतर त्यांनी एक मला लेटर दिलं, ज्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2 महिन्यात आम्ही तुम्हाला सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल देऊ. पण आज 2 महिन्यात उलटून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा माझ्याशी पत्रव्यवहार केलेला नाहीये. त्याच्यानंतर राहिली गोष्ट याची, काल मागच्या 15 दिवसाखाली मी RTI मध्ये एक माहिती मागवून घेतली किंवा चांडक फार्माचं मला स्टेटमेंट पाहिजे, बँक स्टेटमेंट पाहिजे. त्या स्टेटमेंटमध्ये आज चांडक फार्मा किंवा संबंधित ज्या अधिकाऱ्याने चौकशी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे किंवा हे जे बिलं तुम्ही सादर केलेले आहेत 38 बिलं, हे बिलं तुम्ही डुप्लिकेट बनवले आहेत, ह्या बिलांचे ओरिजिनल बिलं द्या. किंवा हे बिलं तुम्ही त्या चांडक फार्मामधून, चांडक फार्मानं सुद्धा मला लेटर दिलेलं आहे की सदरील बिलं आमच्या याच्यातले नाही आहेत. तर माझी सर्वात महत्वाची चांडक फार्मा त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चांडक हॉस्पिटलला विचारणं आहे, जर हे बिलं तुमचे नाही आहेत, त्याच्यावर साईन आणि शिक्का करणारे किंवा साईन करणारे हे तिथलचे ऑथोराइज फार्मासिस्ट नाही आहेत, तर माझ्या बिलावर सह्या कोणी केल्या? आणि जर ते बिलं चुकीचे आहेत तर पहिल्या महिन्यापासून ते 6व्या महिन्यापर्यंत ज्या 38 बिलावरच्या सह्या चुकीच्या आहेत किंवा ते रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाही आहेत, तर 1 जानेवारी 2025 ते 6व्या महिन्यापर्यंत जे बिलं सबमिट केले त्या बिलांवर सुद्धा त्याच फार्मासिस्टच्या सह्या आहेत. तर मग हे फार्मासिस्ट त्यावेळेस कार्यरत नव्हते का? जर हे फार्मासिस्ट आसवार साहेबांनी एक अहवाल तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं 15 दिवसाचं सस्पेन्शन दिलं. सस्पेन्शन काय दिलं किंवा
संबंधित प्रकारात कुठंतरी त्यांचा रजिस्टर्ड बोर्ड नव्हता, फार्मासिस्ट नव्हता किंवा कुठला तरी फॉर्म नव्हता, याच्यामुळं त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलेलं आहे. पण हे साफ चुकीचं आहे. अस्वार साहेब या गोष्टी सर्वपणे मेडिकलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि संबंधित गुन्ह्यामध्ये तितकाच त्यांचा सुद्धा हात आहे. कारण अस्वार साहेबांनी जे मला बिलं सबमिट केलेली आहेत किंवा ज्या बिलाच्या ओरिजिनल कॉपी मागितलेल्या आहेत त्या बिलांचा, भरपूर बिलांचा उल्लेख या स्टेटमेंटमध्ये आहे, ज्या स्टेटमेंटमध्ये अस्वार साहेब मला म्हणतात की हे बिलं तुमचे नाही आहेत. राहिली गोष्ट बाकीच्या गोष्टींची, आज अस्वार साहेबांनी मला एक माहिती आधाराखाली स्टेटमेंट दिलं. त्या स्टेटमेंटमध्ये भरपूर अशा अमाऊंट चांडक फार्माने दिलेल्याच नाहीत. मी ज्या ऑनलाईन अमाऊंट ट्रान्सफर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण दाखवलेलं आहे की 19/3/2025 या रोजी 2890 आणि त्याचा UTR नंबर, ही अमाऊंट मी चांडक फार्माला UPI पेमेंटद्वारे सादर केलेली आहे. याचा उल्लेख या स्टेटमेंटमध्ये कुठेही नाही आहे. म्हणजे या ठिकाणी त्याच्यानंतरची 18/1 ची अमाऊंट आहे 1407, ही सुद्धा मी UPI पेमेंट केलेलं आहे, याचीही उल्लेख त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 18/1/2025 14,000 ही अमाऊंट मी चांडक फार्माला दिलेली आहे, या अमाऊंटचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर 5/3/148 ही सुद्धा अमाऊंट यांच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 24/2/1327 ही सुद्धा अमाऊंट यांच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. 22/3/2877 ही सुद्धा अमाऊंट त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. 8/10/2025 1925 ही सुद्धा अमाऊंट यांच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे. म्हणजे या ठिकाणी चांडक फार्मानाचे अन्न औषध प्रशासनाला जे स्टेटमेंट सादर केलं आहे याच्यामध्ये ही खूप मोठी तफावत आहे. आणि एक प्रकारे अन्न औषध प्रशासनाचीच नाही तर SDT आणि CGST यांची सुद्धा, म्हणजे कर एक प्रकारे स्टँडर्डपणे हा कर चुकवण्याचा प्रकार आहे. आणि जर यांना फसवलं आहे तर त्यांनी सरकारचा कर सुद्धा भरलेला नसेल. या स्टेटमेंटनुसार एकच गोष्ट सिद्ध होते किंवा यांनी सरकारचा कर सुद्धा भरलेला नाहीये. कारण या ठिकाणी 28 या ठिकाणी कुठेही अमाऊंट दिसत नाही. ह्या ज्या अमाऊंट दाखवलेल्या आहेत मी, 19/3 ची अमाऊंट आहे, 18/1 ची अमाऊंट आहे, 18/1 ची परत अमाऊंट आहे, याच्यामध्ये या अमाऊंटचा कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट सिद्ध होते की चांडक फार्मा, चांडक हॉस्पिटल आणि अस्वार साहेब हे मिळून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्यावर वेळोवेळी अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझी प्रशासनाला किंवा सहाय्युक्त नाशिक यांना नम्र विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांची कार्यालयीन चौकशी करावी. जर साहेबांनी असं या गोष्टीकडे गांभीर्यानं नाही पाहिलं तर मी पुढील 1 महिन्यानंतर आत्मदहन करणार आहे. याची तारीख आणि हे मी तुम्हाला देऊन देईन.